आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज, विजय वार्ता न्यूज। गुंतागुंती गोष्टीचा विषय जेव्हा निघतो तेव्हा आदरणीय श्री विजय काकतकर सर यांचं नाव निघत नाही असं कधीच होत नाही। गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतवर्षाची एक महान परंपरा आहे आणि या सरांच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न या ठिकाणी आज जे साकारलं जातंय त्या स्वप्नासाठी सरांनी खास त्यांच्या गुरूंना या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यासाठी येण्याची विनंती केली आणि त्या सोहळ्यासाठी आदरणीय विजय काकतकर सर अत्यंत त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित आहे। मी सर्व मान्यवर जे त्या ठिकाणी आहेत, श्री विजय काकतकर सर, श्री कनोजिया सर हे अस्थिरोग तज्ञ आहेत, प्रमोद शिंदे सर, डॉक्टर नितीन पाटील सर, श्री बाहेती सर, श्री विश्वनाथ स्वामी व इतर मान्यवर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय म्हणजेच असत्याकडून सत्याकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना नेहमीच आपण दीप प्रज्वलन या आपल्या परंपरेचा या ठिकाणी नेहमीच उल्लेख करतो। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाने आपल्या या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे आणि त्या स्वप्नाकडे वाटचाल करताना अनेक संकटांना सामोरं जात आपलं ध्येय पूर्ण करण्याची जी आज हा दिवस आहे डॉक्टर नितीन, त्याच्या मातोश्री, आमचे ऑर्थोपेडिक सर्जन सहकारी आणि समोर उपस्थित असलेले मान्यवर आणि बंधू भगिनींनो, एका शिक्षकाच्या आयुष्यामध्ये एक अतिशय आनंदाचा क्षण असतो ते म्हणजे
त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षा पुढे चांगलं जाऊन यश मिळावं आणि त्या आनंदाचा आज मी उपभोग इथे घेत आहे. एखाद्या डॉक्टरनी एखादं हॉस्पिटल चालू करण्याचं स्वप्न ठेवावं आणि ते पूर्णतेला जावं, याच्या मागे त्या डॉक्टरांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रचंड मेहनत लागते. ऑर्थोपेडिक सर्जन म्हणूनच जर विचार केला तर बऱ्याच वेळेला दिवस रात्र एकत्र करून बऱ्याच वेळेला काम करावं लागतं. जेव्हा तुम्ही शिकत असता त्याही वेळेला अशी खूप मेहनतीची ही वर्ष असतात की ज्या वेळेला खरोखरच दिवस रात्र विसरून तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडता तेव्हा तुमच्यासमोर अडचणींचा एक मोठा डोंगर उभा राहतो. जागा शोधणं, त्याच्याकरता पैसे उभं करणं आणि ऑर्थोपेडिक सारख्या ब्रँचमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप उपकरणं लागतात की ज्याच्याकरता तुम्हाला खूप आर्थिक पाठबळ खूप चांगलं मजबूत लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची हे आशीर्वाद आहे सगळ्यांचे. माझ्या रुग्णांचे आजपर्यंत माझ्यावर असलेला विश्वास, माझ्या गुरुजनांचे, माझ्या आईचे असलेले आशीर्वाद, या सगळ्यांमुळे या वस्तू उभी राहू शकली. इथे सर्व रुग्णांना, उपचार करणाऱ्या सर्व रुग्णांना भरभरून यश यावं हीच माझी अपेक्षा. आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते उपचार केले जातात? इथं जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर प्लस ICU प्लस ऑप्थॅल्मॉलॉजी सेंटर आणि जनरल सर्जरी मूळतः हे विभाग इथं कार्यरत राहते. एकूण किती बेड आहे? 31 बेडचं हे हॉस्पिटल आहे. 31 बेड. तर रुग्णाच्या नातेवाईकाला काय आव्हान करण्यात दिलं? या अतिशय एक सुंदर वास्तू तयार झाले, एक खूप सुंदर फॅसिलिटीज इथं आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा हे विनंती. मल्टी स्पेशालिटी मध्ये कोणकोणते प्रकार आहेत? मल्टी स्पेशालिटी मध्ये आता इथं जे अवेलेबल आहेत ते ऑर्थोपेडिक आहे, मेडिसिन आहे, ICU आहे, ऑप्थॅल्मॉलॉजी आहे, जनरल सर्जरी आहे. एकूण किती डॉक्टरांचा स्टॉप? इथं जवळपास एक 10 डॉक्टर कायमस्वरूपी कार्यरत राहतात. टायमिंग वगैरे कसं आहे? सगळ्यांचे वेगवेगळे टाइम आहे, पण एक ऑर्थोपेडिक सेंटर प्लस मेडिसिन सेंटर हे फुल टाइम. अपघात विभाग वगैरे बाह्य विभाग? अपघात विभाग कायमस्वरूपी आहे, बाह्य रुग्ण विभाग आहे, आंतर रुग्ण विभाग आहे. अतिशय सुंदर असे 3 ऑपरेशन थिएटर आहेत, 10 बेडचं ICU आहे, स्पेशल रूम्स आहेत, डिलक्स रूम्स आहेत. छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा सगळ्यांनी हे विनंती. काय नाव? डॉक्टर नितीन पाटील.